खेडमधील लोटे इथल्या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलामध्ये धक्कादायक घटना घडली। एक मोठी बातमी आपण खेडमधून बघतोय। गुरुकुलच्या प्रमुखानं आणि शिक्षकानं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय। अत्यंत धक्कादायक बातमी। मुलीनं तक्रार दिल्यावर या दोघांवरही गुन्हा दाखल झालाय। त्यांना अटक सुद्धा झालेली आहे। आध्यात्मिक वारकरी गुरुकुलातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। विनयभंग प्रकरणात आरोपी असलेले गुरुकुलचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांना खेड पोलिसांनी आज न्यायालयामध्ये हजर केलंय। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। न्यायालयीन कारवाई दरम्यान अचानक भगवान कोकरे महाराज यांना फीट आली आणि त्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला। पोलिसांनी रुग्णवाहिका तात्काळ बोलवली आणि त्यांना कळंबणी या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। सध्या उपचार सुरू आहेत। भगवान महाराज कोकरे हे माझे मिस्टर आहेत। त्यांच्यावर जो आरोप केलेला आहे तो विनाकारण एका राजकीय हेतूतून केलेला असून आम्ही जे गुरुकुल चालू केलेलं आहे गोशाळा ते काही राजकारण्यांना असं वाटत आहे की ती बंद व्हावी, त्यामुळे त्यांनी काही लोकांना हाताशी धरून हे बंद होण्यासाठी हे कटकारस्थान केलेलं आहे। यात काडी मात्र काही खरं नाहीये, हे सगळं खोटं आहे। त्या माणसाला जी शिक्षा दिली ती कमी आहे, कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असती तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं। मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी। त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। भाजपच्या कुठल्या तरी काय किरण संस्कृती का काय का कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते, अर्थात त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे, दुसरं काय असणार अपेक्षित।